24/9/2024 रोजी बार्शी येथील विशेष जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री विक्रमादित्य मांडे साहेब यांनी अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी एका आरोपीस 20 वर्षाची सक्त मजुरीची शिक्षा ठोठावण्यात आली। या घटनेची थोडक्यात हकीकत अशी की दिनांक 2/3/2020 रोजी माडा पोलीस स्टेशन येथे आरोपी विरुद्ध 376, 506 बाललैंगिक अत्याचार कायदा कलम 4, 5, 6, 8 व 12 अन्वये गुन्हा दाखल झालेला होता। सदर गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी विरुद्ध मान्य जिल्हा व सत्र न्यायालय बार्शी या ठिकाणी दोषारोपपत्र दाखल करण्यात आलं। सदर तपासाकामी सरकार पक्षाने एकूण 9 साक्षीदार तपासण्यात आले। सरकार पक्षातर्फे या सरकारतर्फे जे साक्षीदार तपासण्यात आले 9 त्यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे येथील फिर्यादी पितूर झाले। फिर्यादी पितूर झाल्यानंतर ही जी अल्पवयीन पीडिता आहे हिने तिचा जबाब न बदलता आरोपी विरुद्ध त्याच्यावर झालेल्या अत्याचाराचा संपूर्ण उलगडा मेहरबान कोर्टासमोर साक्ष देताना केला। तसेच आरोपीने जो अत्याचार केलेला आहे तसे पीडितेने जो जबाब मेहरबान कोर्टात दिला त्याच्या अनुषंगाने ज्यावेळेस दोषारोपपत्र दाखल करण्यापूर्वी पीडितेची वैद्यकीय तपासणी जी डॉक्टर प्रमोद बोबडे यांनी केली होती त्या प्रमोद बोबडे यांची साक्ष नोंदवण्यात आली। परंतु सदर साक्षीमध्ये जो फिर्यादीला पीडितेला जो जबाब दिलेला आहे त्याच्याशी सुसंगत असा जबाब डॉक्टर बोबडे यांचा आला। आणि त्या सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे फिर्यादी फितूर झालेली असल्याने सरकार पक्षाच्या वतीने ज्यांनी फिर्याद दाखल करून घेतली ह्या ठाणे अंमलदारांना मेहरबान कोर्टात सरकार पक्षातर्फे तपासण्यात आलं आणि जी फिर्यादी फितूर झाल्यामुळे जी फिर्याद शाबित करण्यात आली या कामी तपास अधिकारी KR घुमडे यांनी आरोपीविरुद्ध दोषारोपपत्र दाखल केले। त्याच्याविरुद्ध सबळ पुरावा आला। मेहरबान कोर्टाने पीडितेचा जबाब, डॉक्टरांचा जबाब व दाखल करून घेणारे फिर्याद दाखल करून घेणारे ठाणे अंमलदार यांचा जबाब ह्या सर्व बाबींचा विचार करून तसेच आम्ही जो युक्तिवाद केला मेहरबान कोर्टासमोर की आज अतिशय निर्गुण स्वरूपाचं कृत्य केलेले आरोपीने पीडिता केवळ 10 वर्षाची आहे या माझ्या युक्तिवादाला अनुसरून मी मान्य सर्वोच्च न्यायालयाचे निवाडे मेहरबान कोर्टात दाखल केले। या संपूर्ण बाबीचा विचार करून तसेच मेहरबान कोर्टावर आलेले पुरावे पीडित ही अल्पवयीन असल्याची मेहरबान कोर्टात साबित झाली। या संपूर्ण बाबीचा विचार करून मेहरबान कोर्टाने आरोपीस भारतीय दंडविधान कलम 376 A O B अन्वये 20 वर्षाची सक्त मजुरी शिक्षा व 5,000 रुपये दंड करण्यात आला। तसेच बाललैंगिक अत्याचार कायदा कलम 4 अन्वये 10 वर्षाची शिक्षा व 2,000 रुपये दंड ठोठावण्यात आला। कलम 6 अन्वये 10 वर्षाची शिक्षा व 2,000 रुपये दंड ठोठावण्यात आला। कलम 8 अन्वये 3 वर्षाची शिक्षा व 2,000 रुपये दंड ठोठावण्यात आला व कलम 12 अन्वये 3 वर्षाची शिक्षा व 2,000 रुपये दंड ठोठावण्यात आला। ह्या सर्व शिक्षा आरोपीने एकत्रात भोगण्याची आहे। सरकार पक्षाच्या वतीने मी ॲडव्होकेट दिनेश देशमुख व आमचे ज्येष्ठ सरकारी वकील श्री प्रदीपजी बोचरे यांनी काम पाहिले, तपास अधिकारी म्हणून KR घुमडे यांनी काम पाहिले आणि आमचे जे कोर्ट पैरवी श्री विनायक घुगे यांनी आम्हाला या कामी सहकार्य केलेलं आहे। या सर्व गोष्टीचा विचार करून मेहरबान कोर्टाने आरोपीला शिक्षा सुनावण्यात आली।